तुमको तुम्हारी कौम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं, वरना वो जवान हम लोग सही पे रखेंगे नहीं, ये तुम लोग याद रखना। नाही चालणार माझ्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय यूट्यूब में धमकी देके जा रहा हूं। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोग ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान रखो। येत नाही कसे पण ते बाहेर येत आणि येणार पण नाही, म्हणून आपल्या सगळ्यांना सांगेल जे बांगलादेश मध्ये झाले ते मुद्दामून सगळे व्हिडिओ बारकाईने बघा। तिकडला हिंदू समाज गाफील राहिला, तिकडला हिंदू समाजाने ह्या जिहाद्यांवर विश्वास ठेवला, त्यांना घरात घेतला, त्यांना धंदे दिले, त्यांना नोकऱ्या दिल्या। या अशाच कापड बाजार सारख्या पहिल्या फ्रूटवाल्यांच्या नावाने आले, टेलरच्या नावाने आले, विविध अशा छोटे मोठे धंदे करायला लागले। मग एकदा सगळे धंदे करायला लागले, मग खांद्यावर बसले आणि कानात पुतून निघून गेले। यांची अवस्था जो आपला धर्माचा होऊ शकत नाही ना तो तुमचा कधीच होणार नाही, तुम्ही लक्षात ठेवा, बाळ लिहून ठेवा कुठेतरी। म्हणून हिंदू म्हणून आपला दरारा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या जणांनी तयार करा। त्या आणि गळ्यावर भगवा असताना कशाला द्यायचा आम्ही आमच्या पोलिसांना त्रास? आम्हाला पण बघायचं आहे ना कुठल्या दिशेने येतात आणि कसे परत जातात, आम्हाला पण पाहायचं आहे कसे थोबडे कसे फिरतात त्यांचे। परत सांगून ठेवतो, पाहिजे तर हिंदी मध्ये सांगतो, वापिस एक बार अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ, गांडूंना समजलं पाहिजे ना, नाहीतर बोलतील ये तो मराठी में बोल के गया, मेरे को कुछ समझा ही नहीं, इसलिए तेरे को जो भाषा में समझता है ना वो भाषा में धमकी देके जा रहा हूँ। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोग ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। तुमको तुम्हारी कौम की अगर